मखाना चिवडा. तर ह्याच्यासाठी आपल्याला जे पहिले साहित्य लागणार आहे ते आपण बघू. संध्याकाळच्या वेळेला जेव्हा आपल्याला भूक लागते तर इतर खाण्यापेक्षा मखाना हा खूप हेल्दी आहे, खूप पौष्टिक आहे. तर हे एक छान असं सबस्टिट्यूट आहे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी. तर आपण बघूया सर्वप्रथम त्याच्यासाठी काय लागणार आहे ते. तर इथे हा मखाना घेतला आहे मी, जो आपल्याला लोटस सीड्स म्हणून आपण बोलतात, आणि तो आपल्याला सहज असा वाण्याच्या दुकानामध्ये सुद्धा मिळतो. तो मी भाजून घेतला आहे. मग नंतर आपल्याला चिवड्याला बनवण्यासाठी जे लागणार आहे साहित्य, तर प्रथम तर तेल लागणार आहे आपल्याला. त्याचप्रमाणे हे काही नट्स आहेत. इथे आपल्या आवडीप्रमाणे आपण घेऊ शकतात. मी इथे काजू, बदाम, पिस्ता आणि काही मिक्स सीड्स असतात ते सुद्धा घेतलेले आहे. ते तुमच्या आवडीनुसार आहे, तुम्हाला जे वाटेल तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे ही जी डाळ असते, भाजलेली डाळ चण्याची, ती घेतली आहे. शेंगदाणे घेतले आहेत. फोडणीसाठी थोडा लसूण घेतला आहे. त्याचप्रमाणे कढीपत्ता आणि मिरची, आणि अजून आपल्याला लागणार आहे मोहरी म्हणजे आपली राई, आणि चवीनुसार मीठ आणि साखर. तर आता आपण कृतीला सुरुवात करूया. आता आपण इथे पहिले तेल टाकून घेऊ. तेल आता तापलं आहे. आपण ह्याच्यामध्ये जे शेंगदाणे आहेत ते घालून घेऊ. शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित ह्याच्यामध्ये जरा रोस्ट करायचे आहेत तेलामध्ये. मीडियम फ्लेमवरती ठेवून आपल्याला रोस्ट करायचे आहेत, म्हणजे ते व्यवस्थित रोस्ट होतील. नाहीतर मग जर आपण फास्ट फ्लेम केली तर बाहेरूनच फक्त ते होतील आणि मग ते करपले जातील. म्हणून आपल्याला आतमधून सुद्धा ते चांगले क्रंची आणि क्रिस्पी करायचे आहेत. म्हणून आपल्याला मीडियम टू लो फ्लेम ठेवायची. शेंगदाणे असे रोस्ट होत आहेत आता. बऱ्यापैकी आता रोस्ट झाले आहेत. एकदम पूर्ण नाही होऊ द्यायचे, कारण की आपल्याला त्याच्यामध्ये आता दुसरे सुद्धा सामग्री जी आहे ती टाकायची आहे. जसं की तुम्ही बघू शकता, ही जी डाळ आहे ती आपण टाकू. ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित ह्याच्यामध्ये रोस्ट होऊ द्यायची आहे. तेलामध्ये आपण हिलाही व्यवस्थित भाजून घेऊ. आता आपली डाळ पण बऱ्यापैकी शिजली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मस्त खमंगपणा चिवड्यामध्ये येण्यासाठी आपण थोडा लसूण टाकू. तो पण आपल्याला व्यवस्थित फ्राय करायचा आहे. त्याचप्रमाणे हे जे कढीपत्ता आणि मिरची, ते सुद्धा आपल्याला छानपैकी रोस्ट करून घ्यायचं आहे. हे थोडं झालं की मग आपल्याला त्याच्यामध्ये तेलामध्ये साईडला राई टाकायची. व्यवस्थित आपल्याला हा रोस्ट करून घ्यायचा आहे. लसूण त्याचा फ्लेवर व्यवस्थित उतरेपर्यंत. त्याचा फ्लेवर रिलीज झाला की मग आपण थोड्या वेळात त्याच्यामध्ये नट्स टाकू. आता त्याच तेलामध्ये आपण साईडला थोडीशी राई टाकू. राईची फोडणी बसली की आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकू. जिरं पण चांगलं तडतड झालं आहे. आता आपण त्याच्यामध्ये हे जे नट्स आहेत ते टाकून घेऊ आणि व्यवस्थित फ्राय करून घेऊ. त्याचप्रमाणे आपल्याला आता मीठ चवीनुसार, थोडीशी साखर आणि हळदी आणि थोडीशी मिरची पावडर हे सगळं आता आपण व्यवस्थित याच्यामध्ये रोस्ट करणार आहोत.
आता आपलं सगळं साहित्य व्यवस्थित कोट झाले आहेत, त्यांना सगळं तेल पण लागलं आहे, व्यवस्थित ते रोस्ट झाले आहेत, फ्लेवरही व्यवस्थित सुटले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये हा जो मखाणा आहे, रोस्टेड मखाणा, तो सुद्धा आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे. आणि मखाणा टाकून झाल्यावर आपल्याला व्यवस्थित हे सगळं पुन्हा एकदा रोस्ट करायचं आहे. अशा प्रकारे आपण हा पूर्ण आता ह्याला कोट करून घेतला आहे, व्यवस्थित रोस्ट झाला आहे. आता हा आपल्याला खाण्यासाठी रेडी आहे.